नमस्कार मंडळी. तर आज आपण रव्यामध्ये दही टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट असा नाश्त्याचा एक प्रकार बनवणार आहोत, जो की तुम्ही इडली डोसा सुद्धा विसरून जाल एवढा भन्नाट आणि चविष्ट असा हा नाश्ता बनून तयार होतो. अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा आपण झटपट आणि सोप्या पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्ही नाश्त्यासाठी अगदी घाईच्या वेळेमध्ये सुद्धा लवकर बनवू शकतात. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे रवा कुठलाही घेऊ शकतात, बारीक किंवा मग जाड कुठलाही चालेल. त्यानंतर आपल्याला यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. तर हे दही आपल्याला जास्त असं आंबट नाही घ्यायचंय. आंबट जर असेल तर 1-2 चमचेच घ्या आणि जर चांगलं असं फ्रेश दही असेल तर अर्धी वाटी घेतलं तरी सुद्धा चालेल. तर आता इथे मी अर्धी वाटी दही या रव्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आता इथे आपल्याला दही घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. जर जास्त आपण पाणी घातलं तर आपला जो होणारा पदार्थ आहे तो बिघडेल. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे. कारण रव्यामध्ये पाणी हे लवकर आटलं जातं. त्यामुळे सुरुवातीला शक्यतो थोडं थोडंच पाणी घाला. जास्त असं पाणी आपल्याला घालायचं नाही. तर आपल्याला हे अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. हे पहा, आपल्याला याचं बॅटर या पद्धतीने बनवून हवं आहे. जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्ट सुद्धा नको आहे. तर आता आपण याला 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर आपण इथे एक छोटासा तडका बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि 2 ते 3 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत. आता हे मिश्रण छान असं परतलं की त्यामध्ये थोडासा आपल्याला गाजर घालायचा आहे. तर बारीक कट केलेलं मी इथे अर्ध गाजर घातलेलं आहे. जर तुम्हाला गाजराऐवजी इथे टोमॅटो घालायचं असेल तरी सुद्धा चालेल किंवा मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कुठल्याही भाज्या इथे घालू शकतात. तुम्हाला जर इथे पत्तागोबी घालायची असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घालू शकता तरी सुद्धा चालेल. तर हे पहा, आपल्याला हे मिश्रण बस एवढंच परतून घ्यायचं आहे. जास्त पण लाल करायचं नाहीये किंवा पण मग ते कच्चही राहायला नको. अशा पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. आता त्यानंतर 10 मिनिटं आपली झालेली आहेत. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा इथे बेकिंग सोडा मी घातलेला आहे. आता याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं इथे पाणी घालायचं आहे आणि या मिश्रणाला या पद्धतीने आपल्याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा आणि मीठ हे चांगलं यामध्ये मिक्स व्हायला हवे. त्यामुळे याला एकदा चांगलं असं आपण मिक्स करून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये ज्या आपण भाज्या परतून घेतल्या होत्या ना, तर त्या घालायच्या आहेत. आता इथे भाज्या घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, आपण इथे तडका पॅन ठेवलेला आहे. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. आता तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला हे मिश्रण सोडायचं आहे आणि आता याला एक 5 मिनिटासाठी कमी गॅसवरती छान असं वाफवून द्यायचं आहे. त्यानंतर याला अलगद हाताने पलटी करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आपण आज बन डोसा बनवला आहे. अगदी झटपट आणि सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतात. तर हे पहा, दोन्ही साईडने छान असा हा बन डोसा आपण भाजून घेतलेला आहे. अगदी झटपट आणि लवकर हा डोसा बनवून तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता जाळी सुद्धा याला किती सुंदर आलेली आहे
आणि रंगसुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. तर मंडळी हे चवीला सुद्धा अप्रतिम असे लागतात. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर मंडळी हा डोसा तुम्ही सॉस सोबत, चटणी सोबत किंवा असा जरी खाल्ला ना तरी सुद्धा चवीला अप्रतिम असा लागतो. तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.